मी आज कंप्लीट 1 मिनिट विचार करून स्वतःचा लॉ क्रिएट केलाय. बघायचा आहे का तुम्हाला? वाव, नाईस. च्या आधी तुम्ही कच्च्या बदामवाले व्हिडिओ तर बघितलीच असेल ना? नाही रे, साईडला काढीला. हो, भुईमुगाचे शेंगावाले काका जरा पुढे या. दिये जाबन ताच समान समान बादाम पाबन बादाम बादाम हे दादा. जशी काकांची व्हिडिओ व्हायरल झाली ना, तशी काकांना डायरेक्ट म्युझिक व्हिडिओची ऑफर. जाने मेरी जाने वाला तो पोरगा, तो गाणं बोललेला तो. त्याला डायरेक्ट त्याच्या इथल्या आमदारा खासदाराकडून अवॉर्ड भेटला बेस्ट सिंगरचा त्याच्या तालुक्यातला. सगळ्यात राणू म्हणते ताईंना विसरून कसं काय जमेल. त्यांचं बेस्ट सॉन्ग ते आपले हिमेश रेशमिया सर पण अजबच माणूस आहेत. म्हणजे रेल्वे स्टेशनवरून एक टॅलेंट उचलणे आणि त्याच्यासोबत मिळून एक गाणं बनवणे, खतरनाक बात आहे भाई. काय पण बोल, ताईंनी मेकअप भारी केलेला. रिसेंटली आपल्या चिप्पीवाल्या काकांची व्हिडिओ व्हायरल झालेली. आणि ॲज पर द यूट्यूब ट्रेंड त्यांना एक म्युझिक सॉन्ग सुद्धा त्यांनी शूट केलाय आणि तो पब्लिश सुद्धा झालाय फक्त 15 का 10 दिवसाच्या आतच. सेम थिंग कच्चा बदाम आणि जाने मेरी जाने मनवाल्या सॉन्गसोबत सुद्धा झाले. ते सॉन्ग रिक्रिएट करण्यात आलेत जसे ते यूट्यूबला व्हायरल व्हायला लागले आणि अदर क्रिएटर्स पण त्यावेळेला कंटेंट बनवायला लागले. हा पॅटर्न मी कुठेतरी ॲनालाइज केला आहे. एक कन्क्लुजनवर आलो आहे. लाईफचे अनप्रिडिक्टेबल इव्हेंट्स माइट बी हॅपन और नेवर हॅपन. दादा कमेंटमध्ये माझ्या लॉला नाव देऊन जा. काय नाव ठेवू कमेंटमध्ये सांगा.